नमस्कार, सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप स्वागत आहे। आपण पाहत आहोत कमी वेळेत आणि हेल्दी असे टिफिन्स, त्यातीलच तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत। कधीतरी असे होऊन जाते की भाजीलाही काहीच नसते, तेव्हा मुलांना काय द्यावे हा प्रश्न पडतो। त्यामुळेच आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत होणारी रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग, इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। इथे बाजरीचे पीठही वापरू शकतात आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। आता यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। याला आपण मिक्स करून घेणार आहोत। तिन्ही पीठं छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता 1.5 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेतली आहे आणि पाऊण चमचा हळदीची पावडर टाकून घेणार आहोत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। 1.5 चमचा मीठ टाकून घेतले आहे। मीठही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या। याला परत आपण छान एकजीव करून घ्यायचे आहे। नंतर याला पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। पोळ्या बनवण्यासाठी जसे पीठ आपण भिजवतो त्याच प्रकारे पीठ इथे भिजवून घ्यायचे आहे। पीठ भिजून झालेले आहे। आता याचे आपण धपाटे बनवून घेणार आहोत। धपाटे बनवण्यासाठी असा एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे। रुमाल ओला करून घ्यायचा आणि नंतर पोळपाटावर ठेवून घ्यायचा। आता वरतून थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे। नंतर आपण जे पीठ भिजवले होते त्यातील छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्या रुमालावर ठेवून घ्यायचा। हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे आणि पिठाच्या गोळ्याला थापून घ्यायचे आहे, म्हणजे धपाटे छान तयार होतात। असे गोल धपाटे बनवून घ्यायचे। भाकरी बनवताना आपण भाकरीला जसे थापून घेतो तशाच प्रकारे इथे धपाटेही थापून घ्यायचे आहे। हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे, म्हणजे पीठ हाताला चिपकत नाही। धपाटा थापून झाला की मध्ये एक होल करून घ्यायचा आहे। याला भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे। हळूवारपणे रुमालाला उचलून धरायचे आणि तव्यावर टाकायचे। रुमाल वरतून काढून घ्यायचा आहे। आता याला तेल लावून घेणार आहोत। पहिल्यांदा होलमध्ये तेल टाकायचे आणि नंतर साईडने तेल लावून घ्यायचे आहे। एका साईडने धपाटा छान भाजला गेला की त्याला आपण पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडने धपाटे छान भाजून घ्यायचे आहेत। बऱ्याचशा मुलांना ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खायला आवडत नाही, त्यामुळे आपण त्यांना या प्रकारे नक्कीच खाऊ घालू शकतो। धपाटे बनवण्यासाठी इथे आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही बाजरीचे पीठही टाकू शकता। धपाटे छान खरपूस भाजल्या गेलेले आहेत। असेच बाकीचेही धपाटे आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हे धपाटे बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि साहित्यही कमी लागते। तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि आवडल्यास कमेंट करून कळवा। काल आणि परवाच्या भागातही आपण अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी बनवली होती। ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की पहा। तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीमध्ये उद्या पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।